आज आपण स्वातीताई नवलकरांच्या घरी आलोय। काल नवले ब्रिजला जी घटना घडली ती खूप वाईट घटना घडलेली। अशी घटना कुठेच घडू नये। नवले ब्रिजला जो बोगद्यापासून नवले ब्रिज पर्यंतचा जो रस्ता आहे तो नवले ब्रिजचा रस्ता नाही, तो डेड झोन झालेला आहे। वारंवार सरकार फक्त तोंडाला पावडर लावल्यासारखं मेकअप करते, परत त्या घटना 10-15 दिवसांनी वारंवार घडतायत। परवाच्या दिवशी मी व्हिडिओ बनवला होता की ट्रक पलटी झालेला आहे, याच्यावर काहीतरी सोल्युशन काढा। 2 दिवस झाले नाही ती परत सेम घटना घडलेली आहे। ऐकायला आपल्याला चांगलं वाटतं, ऍक्सिडेंट झाला, लोक धावतात बघतात, परंतु ज्याच्या घरी घडतं ना त्याला कळतं काय दुःख आहे। ह्या स्वातीताई त्यांच्या परिवारासोबत आज बघताय तुम्ही माझ्या समोर, इथं त्यांचे बहीण असेल, त्यांचा मुलगा असेल आणि ताई दुसरी मध्ये बसलेली आहे। सर्वांना हे बघताना खूप चांगलं वाटतं, खूप चांगलं। म्हणजे ज्याच्या घरी घडतं ना, इथं बघा हे 3 दिवे लागलेले दिसतील ना, हे 3 दिवे बघा। माझ्या घरी सुद्धा कोरोनामध्ये 3-4 माणसं वारली ना, तेव्हा मला माहिती आहे हे दुःख काय आहे, हे जाणलंय, भोगलंय मी। ह्यांची चुकी काही नसताना ह्यांना ते भोगावं लागते का? ह्या सरकारच्या चुकीमुळं। गडकरी साहेब, तुम्ही एवढे चांगले मंत्री आहात, चांगलं काम करतात, चांगले रस्ते बांधतायत, परंतु बांधलेल्या रस्त्यांना सेफ्टी किती तुम्ही चेक केली का कधी? वारंवार किती वर्षापासून, मी 10 वर्षापासून नरे भागात राहतोय आणि 10 वर्षापासून ऍक्सिडेंट बघत आलेलो आहे तुमचे। हे तुमच्याकडे जर पैसे नसतील ना सरकारकडनं, आम्ही सगळे 500-500 कॉन्ट्रॅक्ट कडून तुम्हाला देतो। सरकारकडे जर पैसे नाहीत तर तुम्ही तुमच्या भाषणात सांगता की आमच्याकडे पैसे आहेत, सगळं आहे, तुम्ही योजना द्या, सांगा। इथं सांगतो मी कुठल्या पक्षाचा नाही, मी कुठल्या ह्याचा नाही, मी फक्त माणुसकी म्हणून या घरी आलोय। कारण आमच्या ताई, या ज्या ताई वारल्या त्यांच्या मैत्रीण होत्या आणि त्यांनी मला लगेच फोन केला की ऋषी हे तास असं माझ्या मैत्रिणीसोबतच घडलंय। मग मी माझं कर्तव्य समजून इथं आलोय। मला कुठल्या पक्षावर बोलायचं नाही, कुणावर, फक्त सरकार आणि सर्व पक्ष मिळून या प्रश्नावर सोल्युशन काढा। कारण आज या फॅमिलीनं भोगलंय, उद्यापासून कुठल्या फॅमिलीला भोगलं नाही पाहिजे। या स्वातीताई काय दत्ताच्या मंदिराला गेल्या होत्या, मंदिराला ते होत्या, त्यांचे आई वडील होते, त्यांचा मित्र होता, त्यांची छोटी 3 वर्षाची भाची होती हो, तिनं अख्खं आयुष्य बघायचं राहिलं होतं। काय चुकी होती सांगा ना मला तुम्ही। तुम्हाला जर या गोष्टीचं गांभीर्य असेल ना गडकरी साहेब, मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि तुमच्याकडे सोल्युशन नसेल ना, मी सोल्युशन देतो, त्याच्यावर अंमलात आणा। नुसतं येऊन नसतं, सगळे सर्व पक्षी जाता येणार मला माहितीये। मग राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असू द्या, बीजेपी असू द्या, अजून कुठले पक्ष, सगळे येणार, बघणार, तात्पुरतं सगळं तामझाम दाखवणार, काही उपयोग नाही तुमचा। तुम्ही फक्त निवडणुका आल्या की प्रत्येकाच्या घरी घरी फिरणार, आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या, सगळे म्हणणार, सगळे एका माळाचे म्हणीत तुम्ही। आणि जर तुम्ही खरोखर तुम्हाला काम करायचंय ना तर या, माझं नाव ऋषिकेश राखडे, नंबर घ्या माझा 9272127313। हिंमत असेल ना गडकरी साहेब मला विचारा, ह्याच्यावर सोल्युशन काय मी देतो। कारण मी एक सिव्हिल इंजिनियर आहे, याच्यावर सोल्युशन काय मला माहिती आहे। याच्यापूर्वी पण भरपूर वेळा सोल्युशन दिले पण कुणीच मनावर घेत नाही। परंतु सिच्युएशन आता एवढी गंभीर झाली, काल किती ऍक्सिडेंट झाले, तुम्ही आकडा किती बाहेर आणलाय तुम्हाला माहिती आहे। तुमच्या या सगळ्या व्यवस्थेला खूप लोक वारली त्याच्यामध्ये आणि खूप लोक जखमी आहेत सुद्धा। तरी ह्याच्या घरी घडतं ना त्याला कळतं। गडकरी साहेब माझी विनंती तुम्हाला, माझ्यावर सोल्युशन आहे। बोगद्यापासून नवले ब्रिज पर्यंत काय केलं पाहिजे याच्यावर सोल्युशन आहे। जर तुम्हाला वाटत असेल सोल्युशन आहे आणि अंमलात आणायचं, इथून पुढे ऍक्सिडेंट होऊ द्यायचं नाही, मला कॉल करा, नंबर दिलेला आहे। मला धमक्याचे किंवा ह्याचे कॉल करू नका बिलकुल। आणि मी तुम्हाला, मला माझ्या जीवाला धोका असला तरी मला हरकत नाही, परंतु या इथून पुढे बोगदा ते नवले ब्रिज ही घटना घडता कामा नये गडकरी साहेब। कारण गडकरी साहेब तुम्हाला तुमचं नाव काय घेतोय, तुम्ही एक चांगले मंत्री आहात, रस्त्यासाठी तुम्हाला चांगलं काम करता म्हणून ओळखलं जातं, तर ते या सेफ्टी मधून पण तुम्हाला ओळखलं पाहिजे की गडकरी साहेबांनी चांगलं काम केलं, लोकांचं ऐकलं। आणि जर सरकारकडे पैसे नसतील तर आम्ही सर्व या भागात राहणारे 500-500 400-500 जे काय आमच्या लायकीनुसार होतील ते सगळे जमा करतो, त्यातनं सोल्युशन काढा। परंतु इथून पुढे ही घटना घडू देणार, कारण ही घटना खूप वाईट आहे। आज ह्या सोसायटीमधले बघू शकताय सर्व लोक जमा झालेत, कारण हे दुःख त्यांनी जाणले। ह्यांनी जे लोक राहतात ना सोबत, त्यांना माहिती आहे दुःख काय आहे। तुम्ही वेदना राजकारणी लोक समजू शकणारच नाही, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, मी कुठल्याच पक्षावर बोलत नाही। तुम्हाला याच्यावर सोल्युशन काढायला लागेल, लवकरात लवकर काढायला लागेल। नसेल निघत मला कॉन्टॅक्ट करा, मी सांगतो सोल्युशन 2 दिवसात सोल्युशन देतो तुम्हाला, 2 दिवसात। परंतु तुम्ही अंमलात आणलं पाहिजे। आमच्यासारखे सर्वसामान्य नागरिक तुम्हाला सांगू शकतात, अंमलात आणायचं तुमच्या हातात आहे 2 दिवसात। करायचं म्हणलं काहीच अवघड नसतं, पण सगळी नाटके असतात। निवडणुका आल्या, तुमचं सगळं चालू होतं, आश्वासन सगळ्याचे, हे करतो ते करतो। माणसं किती मेले तुम्हाला माहिती, याचा आकडा आहे तुमच्याकडे 10 वर्षात? हा, इथं येता नुसते न्यूज रिपोर्टरवाले, अहो धर्मेंद्र सारखा ज्येष्ठ अभिनेता वारला, त्याचं तुम्ही फेक न्यूज दाखवता। हिंमत असेल ना, सगळ्या चॅनलला हिंमत असेल तर तुम्हाला चॅलेंज आहे। एबी माझा असू द्या, TV9 मराठी असू द्या, लोकमत असू द्या, सगळे तुम्ही दाखवा। ही हिंमत असेल तर माझी न्यूज दाखवा, मग तुम्हाला मानतो तुम्ही खरी मीडिया आहे। आणि जर तुम्ही खरी मीडिया नसेल ना तर हा व्हिडिओ दाखवणार नाही तुम्ही। दाखवा हा व्हिडिओ, समाजाला आणि राजकारणी लोकांना आणि सगळ्या व्यवस्थेला कळू द्या काय चुकतंय ते बरोबर करा।
आणि मग तुम्ही या चौथा स्तंभ मानला जाता ना, मग तुम्हाला म्हणतो तुम्ही खरा चौथा स्तंभ आहे. फक्त तुमच्या फायद्याच्या गोष्टी टाकू नका किंवा तुम्हाला व्ह्यूज मिळतील म्हणून टाकू नका. खऱ्या गोष्टी दाखवा. ज्या लोकांनी त्रास झाला तर त्रास तुम्ही दाखवा. उगाच फक्त पक्ष जे राजकीय आहे, जे सत्तेत आहे त्यांच्या मागं करण्यात त्या न्यूज दाखवू नका. सुधरा आता तरी. आणि देश ज्या आपला अधोगतीकडे चालला ना, याच गोष्टीमुळे चाललाय. राजकारणी श्रीमंत व्हायलेत, गोरगरीब भिकारी व्हायलेत. कधी सुधारणार? कधी? इंग्रजांनी आपलं राज्य केलं, बाहेरच्या लोकांनी राज्य करून आपला देश पूर्ण व्यवस्था बिघडून टाकली होती. आज काय व्यवस्था? तीच व्यवस्था आहे. आपल्याच देशातली लोक इंग्रजासारखं वागायला लागलेत, पण आपल्याला दिसत नाही. कारण का? आपल्या डोळ्यावर पडदा आहे. साहेब साहेब म्हणून तुमचं भागतंय, बाकीच्या जनतेचं काय? आपलेच लोक इंग्रज झालेत. आता ओळखायला शिका युवकांनो. आणि त्याच लोकांना मतदान करा. सध्या निवडणुकीचं वारं चाललंय, त्याच लोकांना मतदान करा ज्या लोकांची लायकी आहे. मग तो कुठल्याही पक्षाचा सुद्धा काम करणारा माणूस त्याच्या मागे राहा. आणि अशा घटना घडू नये म्हणून लवकरात लवकर काहीतरी करा. एवढंच बोलतो आणि थांबतो.